बातमी सिल्लोडमधली आहे। सिल्लोडमध्ये सत्तार यांची हिटलरशाही पाहायला मिळते। गौतमीची लावणी पाहायला आलेल्यांना लाठ्यांचा प्रसाद देण्यात येतोय। हाडे तुटेपर्यंत लाठीचार्ज करा असा अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना आदेशच दिलेले होते। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमादरम्यान अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलेले आहे। कार्यक्रमादरम्यान धुडगूस घालणाऱ्या या सगळ्या नागरिकांवर लाठीचार्ज करा, हाणा त्यांना असे थेट आदेशच अब्दुल सत्तार यांनी या व्यासपीठावरून दिलेले आहेत। सिल्लोडमध्ये सत्तार यांची ही हिटलरशाही पाहायला मिळते। गौतमीच्या कार्यक्रमामध्ये अब्दुल सत्तार यांनी लाठीचार्ज करण्याचा थेट आदेशच दिलेला आहे। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटते पाहूया। मला माहीत नाही त्याच्याविषयी। अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे। किती वेळा त्या माणसावर बोलायचं, बोलावं नाही, त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील। महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत, महिला आहेत, त्या बोलतील ना, आम्ही बघू ना त्याचं काय करायचं। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्यावर असलेला पडदा टराटरा फाडताय। अरे हे मंत्री आहेत की गुंड आहेत? मंत्रिमंडळामध्ये असे व्यक्ती असू शकतात म्हणजेच या सरकारचा चेहरा कसा असेल, हे सरकार कसं असेल, यांचे विचार कसे असतील। आया बहिणीपासून तर पोलिसांना थेट आदेश आणि त्या भाषेचा जो शब्दाचा जो वापर केलाय आई बहिणींच्या संदर्भात, आई वडिलांच्या संदर्भात, अरे कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्राचा? सत्तेसाठी हबाबलेल्यानो, सत्ता पिपासू लोकांनो, जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर अशा मंत्र्यांना लात मारून बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा, हे आव्हान मी तुम्हाला करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।